नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द 10 मिनिट शो या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत संगणक या टॉपिकवरील जेवढे पण PYQ असतील ते सर्व 10 मिनिटाच्या आत आपण उरकणार आहोत. व्हिडिओ थोडासा फास्ट होईल. बघूया पहिल्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय? WWW ची निर्मिती सर्वात आधी टिम बर्नर्स-लीने केली होती. टिम बर्नर्स-ली यांनी 1980 साली WWW ची निर्मिती केली होती. WWW चा अर्थ असतो वर्ल्ड वाईड वेब. सेकंड प्रश्नाकडे वळूया. फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? यापैकी फेसबुकचे संस्थापक सर्फ मर्जिंग नाही, मार्क झुकरबर्ग. येस, फेसबुकचे संस्थापक आहेत मार्क झुकरबर्ग. फेसबुकची स्थापना झाली होती 2004 या साली. खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. बघूया पुढचा प्रश्न. संगणकाच्या बाबतीत CPU म्हणजेच काय? CPU संगणकाचा जो मेंदू असतो त्याचा फुल फॉर्म काय? CPU. तर CPU चा लॉंग फॉर्म असतो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. यापैकी पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, 1 किलोबाईट म्हणजे किती? खूप वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे, 1 किलोबाईट म्हणजे किती? तर 1 किलोबाईट म्हणजे 1024 बाईट्स. पुढचा प्रश्न आहे, USB म्हणजेच काय? USB म्हणजेच युनिव्हर्सल स्मार्ट बस, युनायटेड स्मार्ट बस, युनायटेड सिरियल बस आणि युनिव्हर्सल सिरियल बस. याच्यातील परफेक्ट आन्सर आहे युनिव्हर्सल सिरियल बस. 1 GB मध्ये किती MB असतात? आतापर्यंत खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. 1 GB मध्ये 512 तर नसतातच, 2048 पण नसतात. 1024 MB. येस, 1 GB मध्ये 1024 MB असतात. पुढचा प्रश्न आहे, संगणकाची स्मरणशक्ती कशामध्ये मोजतात? नोट्स मध्ये मोजतात का? नाही, बाईट्स मध्ये. येस, संगणकाची स्मरणशक्ती बाईट्स मध्ये मोजतात. पुढचा प्रश्न आहे, चॅट जीपीटी कशा संबंधित आहे? चॅट जीपीटी जी आहे ती पूर्णपणे AI वर आहे, AI वर आधारित आहे आणि AI चाच अर्थ होतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे आपलं उत्तर आहे. संगणकात यापैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस नाही? हार्ड डिस्क स्टोरेज डिव्हाइस आहे, पेन ड्राईव्ह स्टोरेज डिव्हाइस आहे, CD स्टोरेज डिव्हाइस आहे, मॉनिटर आहे का? नाही, म्हणजे उत्तर याच्यापैकी मॉनिटर येईल. पुढचा प्रश्न आहे, मोबाईल फोन संबंधित IMEI चे पूर्ण रूप काय? IMEI नंबर असतो आपला जो 15 अंकी असतो. IMEI चं पूर्ण रूप काय असतं? इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, हे त्याचं पूर्ण रूप असते. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर, खालीलपैकी कोण संगणकाचे निर्माते आहेत? संगणकाचे निर्माते आहेत चार्ल्स बॅबेज. त्यापैकी बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक किंवा निर्माते सांगू, स्टीव्ह जॉब्स ऍपलचे आहेत. आणि आपला आन्सर आहे चार्ल्स बेबेज हे संगणकाचे निर्माते आहेत. माहिती तंत्रज्ञान संदर्भात P2P चा अर्थ काय? P2P चा अर्थ असतो पीअर टू पीअर. पीअर टू पीअर ऑप्शन आहे का? येस, पीअर टू पीअर हे आपलं उत्तर आहे, पीअर टू पीअर. URL चा विस्तार काय? URL चा विस्तार युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. येस, पहिलाच ऑप्शन बरोबर आहे, URL चा विस्तार युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. HTML चे पूर्ण रूप काय? HTML हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज, हे याचं उत्तर असेल HTML चा. पुढचा प्रश्न, DDoS हा कोणत्या प्रकारचा सायबर हल्ला आहे? सायबर हल्लाच विचारलाय का? येस, फिशिंग नाही, फार्मिंग नाही, स्पॅम नाही, आहे संगणकीय जाळ्यावरील हल्ला. त्यातील CDR म्हणजे काय? CDR चा लॉंग फॉर्म असतो कॉल डिटेल रेकॉर्ड. कॉल डिटेल रेकॉर्ड या संदर्भातच कोणतं ऑप्शन आहे का? येस, कॉलचे तपशीलवार रेकॉर्ड, हे आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे, खालीलपैकी कोणता शब्द संगणकाशी संबंधित आहे? डेस्कटॉप आहे का? येस. माऊस आहे का? सेल्फी नाही. कीबोर्ड. येस, इथं प्रश्न विचारलाय, सॉरी नाही असा विचारलाय, आणि नाही सेल्फी. सेल्फी आपण मोबाईलवर वगैरे घेतो, याचा संगणकाशी संबंध नाही, पण आपलं उत्तर आहे सेल्फी. पुढचा प्रश्न, फेसबुक काय आहे? सोशल नेटवर्किंग साईट, फोटो ठेवण्याचे सॉफ्टवेअर, फोटो काढण्याचे सॉफ्टवेअर, मुखवट्याचे पुस्तक. फेसबुक काय आहे? तर सोशल नेटवर्किंग साईट आहे फेसबुक. जसे युट्यूब हे गुगलचे, तसे इंस्टाग्राम कोणाचे? आताच हा प्रश्न मोस्ट IMP मध्ये येतो. इंस्टाग्राम हे कोणाचे आहे? तर मेटाचे आहे इंस्टाग्राम. रॅमचा फुल फॉर्म काय? स्टोरेज मध्ये आपल्याला मोस्ट ऑफ रॅम विचारलं जातं आणि एक रोम विचारलं जातं. रॅमचा लॉंग फॉर्म काय आहे? रॅमचा लॉंग फॉर्म असतो रॅन्डम ऍक्सेस मेमरी, आहे का याच्यात? येस, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रोमचा असतो रीड ओनली मेमरी, रीड ओनली मेमरी. आपण 10 मिनिट शो घेत आहेत, त्याच्यामुळे फास्ट मध्ये आपण घेत आहोत आणि हा टॉपिक आधीच झालेला आहे आपला. पुढच्या प्रश्नाकडे वळू.
रोम म्हणजेच काय, आताच सांगितलं. रोम म्हणजे रॉमचा फुल फॉर्म सांगितला, रीड ओनली मेमरी. आहे का इथं ऑप्शन? येस. मग हे उत्तर असेल आपलं. पुढचा प्रश्न, HTTP चे पूर्ण रूप काय? खूप वेळा SSC GD असू द्या, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, HTTP चा फुल फॉर्म विचारलाच जाते. HTTP चा फुल फॉर्म असतं हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. आहे का? येस, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आपलं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू, 24व्या प्रश्नाकडे. एक टीबी म्हणजे खूप मोठं रूप झालं. टीबीच्या खाली येते जीबी. तर एक टीबी म्हणजे किती? 1024 गिगाबाईट. जीबी म्हणजे गिगाबाईट. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरं एकदम बरोबर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू. जंक ईमेलला काय म्हणतात? जंक म्हणजे जे हे होऊन गेलंय पूर्ण जंक, त्याला ईमेलला काय म्हणतात? जंक ईमेलला फार्मवेअर म्हणतात का नाही? सिग्नल फिल्टर म्हणतात का नाही? स्पॅम. येस, हे आपलं उत्तर आहे स्पॅम. जंक ईमेलला स्पॅम म्हणतात. परम 8000 आतापर्यंत खूप वेळा विचारलेला प्रश्न. परम 8000 हा संगणक एका भारतीय शास्त्रज्ञाने बनवलाय आणि त्याचं नाव आहे डॉक्टर विजय भटकर. खूप वेळा विचारला जातो प्रश्न, मोस्ट एमपी आहे. फेसबुक नंतरचे थ्रेड्स ऍप सुरू. आता नवीन ऍप सुरू झालाय थ्रेड्स. याच्यावर थ्रेड्स शेअर केले जातात. थ्रेड्स ऍप सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव काय आहे? तर मालकी कोणाकडे आहे? मेटाकडे. म्हणजे आपलं उत्तर पण असेल मेटा. 29वा 28वा प्रश्न आहे. सॉरी, संगणकी भाषेतील सांकेतिक शब्द खुणांचा अर्थ लावणे म्हणजे काय? सांकेतिक शब्द म्हणजेच कोडिंग असते, कोडिंग. आणि यांचा अर्थ लावणे म्हणजेच आपला ऑप्शन असेल डी कोडिंग. याचं उत्तर आहे डी कोडिंग. पुढचा प्रश्न, इंटरनेट उपयोगासाठी कोणते आवश्यक असते? इंटरनेट उपयोगासाठी हार्डवेअर पण आवश्यक असते, सॉफ्टवेअर पण आवश्यक असते. म्हणजे दोन्ही ऑप्शन आले, म्हणजे आपलं उत्तर असेल 1 आणि 2. स्टॉप कर. 1 मेगाबाईट म्हणजे किती? 1 MB म्हणजे MB पेक्षा बाईट लहान स्वरूप असते, इथं असते MB पेक्षा मोठं स्वरूप असते GB, आणि MB पेक्षा आपल्याला लहान विचारलंय म्हणजेच KB येईल. 1 MB म्हणजे किती? 1024 किलोबाईट्स. पुढचा प्रश्न, वेबसाईट वरील प्रथम पेज. वेबसाईट असेल, कोणताही ऍप असेल, काही पण, ज्याच्यावर प्रथम पेज असते त्याला काय म्हणतात? होम पेज. होम पेज. वेबसाईटवर जे प्रथम पेज असते त्याला होम पेज म्हणतात. या ठिकाणी ऑप्शन आहे होम पेज. संगणकाच्या बाबतीत यापैकी काय इनपुट डिव्हाइस नाही? कीबोर्ड आहे का? येस. माऊस आहे का? येस. स्कॅनर आहे का? येस. प्रिंटर नाही. आणि आपल्याला विचारलंय नाही, म्हणजे आपलं उत्तर असेल प्रिंटर. सादरीकरण, प्रेझेंटेशन. आता हे जे प्रेझेंटेशन पूर्णपणे तयार आहे, कशावर तयार केलं आहे? MS वर्डवर पण नाही, एक्सेलवर पण नाही, MS एक्सेस पण नाही. MS पॉवर पॉईंटवर कोणतेही प्रेझेंटेशन तयार केलं जातं, म्हणजे आपलं उत्तर आहे MS पॉवर पॉईंट. इंटरनेट हे कोणत्या प्रकारचे नेटवर्कचे उदाहरण आहे? पॉईंट टू पॉईंट नेटवर्क, सर्किट स्विच नेटवर्क, पॅकेट स्विच नेटवर्क. येस, आपलं उत्तर असेल पॅकेट स्विच नेटवर्क हे इंटरनेट नेटवर्कचे उदाहरण आहे. भारताने सर्वात पहिला सुपर कम्प्युटर, आतापर्यंत सर्वात जास्त विचारलेला प्रश्न IMP मध्ये, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला? तर त्याचं उत्तर आहे परम. भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम कोणत्या साली लागू झाला? भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मध्ये सुरू झाला. सर्वात आधी महाराष्ट्र राज्याने 2002 मध्ये लागू केलेला. त्यानंतर भारतामध्ये 2005 मध्ये लागू झाला. खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम नाही? यापैकी ऑपरेटिंग सिस्टम विचारलेली आहे जावा, अँड्रॉइड, लिनक्स आणि विंडोज. यापैकी ऑपरेटिंग सिस्टम कोणती नाही? जावा, कारण ही काय आहे? एक भाषा आहे. पुढचा प्रश्न आहे, मोबाईलचा IMEI नंबर किती अंकी असतो? आपल्या मोबाईलमध्ये जो IMEI नंबर असतो, इंटरनॅशनल नंबर असतो, त्या किती नंबरचा असतो? 15 नंबरचा असतो. मागेच आपण पाहिलं. भारताने विकसित केलेल्या नवीन कम्प्युटरचे नाव. पहिला कम्प्युटर सुद्धा परम आणि नवीन विकसित केला त्या तो सुद्धा परम आहे. खालीलपैकी कोणते आउटपुट डिव्हाइस आहे? कीबोर्ड, माऊस, मॉनिटर आणि स्कॅनर. कीबोर्ड इनपुट आहे, माऊस इनपुट आहे, स्कॅनर इनपुट आहे. उत्तर असेल मॉनिटर. हे काय आहे? आउटपुट. संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककामध्ये मोजले जाते? संगणकाचे प्रोसेसिंग स्पीड हर्ट्स मध्ये मोजलं जातं. बाईट्स मध्ये नाही, बिट्स मध्ये नाही, सेकंड मध्ये नाही, तर त्याचं हर्ट्स मध्ये मोजलं जातं. पुढचा प्रश्न, स्टीव्ह जॉब्स यांनी खालीलपैकी कोणती कंपनी तयार केली? स्टीव्ह जॉब्स तयार किंवा स्थापन केली. स्टीव्ह जॉब्सची कंपनी सर्वात ब्रँडेड ऍपल ही कंपनी स्टीव्ह जॉब्स यांची आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू. STD DNS चे पूर्ण रूप काय? DNS चे पूर्ण नाव
डाटा नेटवर्क सिस्टम सॉरी सर्व्हिस नाही. डोमेन नेम सिस्टम येस. डीएनएस चे पूर्ण नेम आहे डोमेन नेम. समोर आहे मोस्ट ऑफ विचारला जाणारा प्रश्न, एएलयूचं कार्य काय. एएलयूचं कार्य काय तर सर्वात जास्त हा प्रश्न विचारला जातो. एएलयूचं कार्य आहे गणितीय व तार्किक क्रिया करणे, हे एएलयूचं कार्य आहे. सीपीयूचे पूर्ण रूप काय. सीपीयू संगणकाचा मेंदू. संगणकाचा मेंदू असं आपल्याला पोलीस भरतीला खूप वेळा विचारलं जातं. तर सीपीयूचा पूर्ण रूप काय. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. कम्प्युटर प्रोसेसिंग सेंट्रल पासूनच स्टार्ट होते, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. सीपीयूचा फुल फॉर्म. खालीलपैकी कोणते स्टोरेज डिव्हाइस आहे. हार्ड डिस्क, मॉनिटर, कीबोर्ड आणि माऊस. स्टोरेज डिव्हाइस कोणता आहे याच्यातील. हार्ड डिस्क. हे सर्व तर इनपुट आउटपुट मध्ये आलं. पुढचा संगणकाचा मेंदू. आताच सांगितलं संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात तर सीपीयू. एक बाईट मध्ये किती बीट्स असतात. एक बाईट मध्ये असतात 8 बीट. टोटल 8 बीट असतात एक बाईट्स मध्ये. आणि शेवटचा प्रश्न आहे, प्रिंटर हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे. इनपुट आहे की आउटपुट आहे की स्टोरेज आहे की प्रोसेसिंग. प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे, इनपुट नाही, आउटपुट डिव्हाइस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संगणक या टॉपिकवर आपण जे महत्त्वाचे प्रश्न होते, जे PYQ मागच्या भरतीत त्याच्या आधीच्या भरतीला पडलेले, ते थोडंसं फास्ट घेतलंय कारण 10 मिनिट शो व्हिडिओ घेतोय आपण. ज्यांचा अभ्यास असेल त्यांना नक्कीच हा व्हिडिओ आवडेल. आणि कमेंटमध्ये कळवा पुढचा टॉपिक कोणता हवा आहे, त्यानुसार मग पुढचा व्हिडिओ येईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा.